येवले शहरामध्ये विठ्ठलनगर या परिसरामध्ये आणि देसाई ड्रीम सिटी या ठिकाणी श्रीराम अंजनीय स्वामी मंदिर हे जे हनुमानजीचं जे मंदिर होतं आहे, तर या मंदिराची प्राण प्रतिष्ठा ही 25 एप्रिल 2026 ते येणाऱ्या 30 तारखेला त्याचं सोहळा संपन्न होणार आहे। खरं तर या मंदिराचं जर वैशिष्ट्य आपण जर बघितलं तर ही जी मूर्ती आहे ही दाक्षिणात्य ज्या ठिकाणी श्री तिरुपती टेम्पल जे संस्थान आहे त्यांनी ही मूर्ती घडवलेली आहे। अधिकृतरित्या ही मूर्ती त्या ठिकाणाहून खास करून या ठिकाणी बनवून आणलेली आहे। नाशिक जिल्ह्यातील हे दाक्षिणात्य असलेलं मूर्तिरूप असलेलं हे मंदिर आपल्या येवले शहरात होत आहे। त्याची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी होणार आहे आणि खास करून या कार्यक्रमासाठी लक्ष्मीप्रियाजी ज्या अयोध्यावासी आहे त्यांची रामकथासुद्धा या ठिकाणी हनुमान भक्त जो परिवार आहे त्या सर्वांनी या ठिकाणी ठेवली आहे। माझं आपल्या सर्व येवलेकरांना एक आव्हान आहे की या सोहळ्याला आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती द्यावी। त्याचप्रमाणे या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुद्धा आपण सर्वांनी मदत करावी ही आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो। इथं श्रीराम अंजनीय स्वामी मंदिर याची प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे। तर 24 तारखेला 24/4/2026 या रोजी सायंकाळी भव्य मिरवणूक आहे। तर त्या मिरवणुकीला नाशिकचं ढोलपथक व देवा साऊंड म्हणून एक DJ आहे तिथं येवल्यातला तो DJ व इस्कॉनची जी टीम आहे याची कोटमगावची त्या टीमच्या माध्यमातून इथं आपण भव्य अशी मिरवणूक काढणार आहोत। आणि मुळात म्हणजे हा जो कार्यक्रम जो आहे देसाई ड्रीम सिटी विठ्ठलनगरमध्ये इथं विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होत असतात, मोठे मोठे डेकोरेशन होत असतात। तर आपण इथं मागच्या 3-4 वर्षापूर्वी तिरुपती बालाजीचं मंदिराचा देखावा सादर केला होता व त्यानंतर दुसऱ्या वर्षी इथं पद्मनाथ स्वामी महाराजांचा देखावासुद्धा सादर केला होता। व ही जी मूर्ती जी बनलेली आहे ही तिरुपती बालाजीला ट्रस्टकडून ही मूर्ती आपण बनवून घेतलेली आहे व त्यालासुद्धा खूप परिश्रम या मंडळाने केलेले आहेत। व आता आमची एकच मागणी आहे का येवल्यातल्या पूर्ण हिंदू बांधवांनी या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद द्यावा व काही आपल्याला देणगी स्वरूपात काही मदत करायची असेल तर ती मदतसुद्धा करावी व या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। कारण खूप काही ठिकाणी डे नाईटला म्हणजे डायरेक्ट रात्री खूप DJ वगैरे हे ते मोठे मोठे कार्यक्रम होतात, 40-40, 50-50 लाख रुपये खर्च केले जातात व मंदिराच्या कामामध्ये लोक का मागं थांबतात हे आमचं एक हे का अशा कार्यक्रमामध्ये लोकांनी मागं थांबता कामा नये। समस्त हिंदू बांधवांना मी विनंती करतो की तमाम येवलेकरांनी, कारण हा जो कार्यक्रम आहे पूजाप्रिय लक्ष्मीप्रियाजी हे अयोध्येतून पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्यामध्ये यांची आपण रामाची कथा ठेवली आहे व ही कथा एकदम भव्य कथा आहेत। सगळ्यांनी या कथेचा लाभ घ्यावा। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस।